की आम्ही जे मार्केटमध्ये तेल विकतो त्यात फक्त आमचं भांडवल मोकळं होतं. जे आमचा खर्च आहे किंवा जो आमचा नफा आहे ते आम्ही डीओसी मध्ये काढतो. डीओसी मध्ये काढतो. हा, ही पेंडीत काढतो. म्हणजे हे जे तुमचं मटेरियल बाहेर मटेरियल बाय प्रॉडक्ट जे आहे हे जे विकतो हा आमचा नफा आहे. हे रॉ मटेरियल तुमचं हे काय म्हणजे बाय प्रॉडक्ट जे आहे हा आमचा नफा आहे. तेल हा तुमचा नफाच नफाच नाही, ते आमचं फक्त भांडवल मोकळं होते. त्या धंद्याला दिवस चांगले 100% चांगले येणार आहेत. फक्त तुम्ही ह्या धंद्यात टिकून राहणं महत्वाचं. आज मला एकही गिरायक नाही झालं काही हरकत नाही, उद्या तुम्हाला 2 गिरायक होतील, पण होणार. ज्यानं एकदा हे तेल वापरलं, ज्यानं एकदा हे मी हे परत रिपीट करतोय, ज्यानं तेल हे एकदा हे वापरलं त्याला हे तेल महाग वाटतच नाही. कसं नेमकं? आता मार्केटमध्ये तेल सुद्धा 150-160 रुपये लिटर आहे. जसं तुम्ही घेतलं 2 लिटर तर 300-320 रुपयाला पडतंय, आणि हे 1 लिटर सुद्धा तुमचं 300-320 रुपयाच्या आसपास पडतं. तर मग बसतो व्यवहार तिथंच. फक्त तुम्ही हे चांगलं खाल्ल्यामुळे तुमचा तो डॉक्टरचा खर्च वेगळा. त्या पहिले ते जसे म्हणले माझ्या गुडघेदुखायचे कमी आले, त्यामुळे त्यांची औषधे कमी झाली, तो खर्च वाचला. असा व्यवसाय सांगा ज्याला 12 महिने मागणी असली पाहिजे. आणि मी आज सातारा जिल्ह्यातील मानखटाव तालुक्यातील बिजवडी एका दुष्काळी गावातील एका शेतकऱ्याला भेटायला आलो. तुम्ही जर साधारणपणे माझ्या पाठीमागं पाहत असाल तर या ठिकाणी एक असा व्यवसाय उभा केलाय ज्या ठिकाणाहून एक शेतकरी, तेही अगदी शेतकऱ्याकडूनच रॉ मटेरियल खरेदी करतात, शेतकऱ्यांनाच विकतात. आता ते कसं शक्य आहे हे तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. चला आता ही पूर्ण माहिती जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गावगाड्यात शहरात उद्योग उभा करायला एक मोठी संधी निर्माण होणार आहे. तर आता हा व्यवसाय पूर्णपणे या ठिकाणाहून आपण जाणून घेऊया. चला तर मग हा व्यवसाय आता जाणून घेऊया. माझं नाव दिलीप विष्णू भोसले, मुक्काम पोस्ट बिजवडी, तालुका मान, दैवडी, जिल्हा सातारा. सर, आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर जे काही दुष्काळी तालुके आहेत त्याच्यामध्ये आपला मान हा तालुका गणला जातो. इथं विचार केला तर शेतीपूरक व्यवसाय फार कमी आहेत. आता हा आपण या ठिकाणी व्यवसाय सुरू केलाय. एकंदरीत या व्यवसायाची सुरुवात कशी झाली सर? ह्या व्यवसायाची सुरुवातीची कल्पना जी आहे हे कोविडच्या काळामधली आहे. कोविडच्या काळामध्ये एवढं काही काम नव्हतं. त्यावेळेस मी असाच एक मला व्हिडिओ पाहण्यात आला की आपण जे रिफाईंड ऑइल खातोय किंवा रिफाईंड तेल खातोय ते नक्की आपण काय खातोय. हे ज्यावेळेस मी हा व्हिडिओ पाहिला त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जे आपण तेल खातोय ते तेल आपल्या शरीरासाठी किती धोकेदायक आहे, आपल्या शरीरावर त्याचा किती दुष्परिणाम होतोय. तर त्यासाठी त्याने त्याचं एक अल्टरनेट दिलं की रिफाईंड ऑइलऐवजी तुम्ही घाण्याचं तेल खा. अच्छा. त्यावेळेस माझ्या मनात ही संकल्पना आली की चला आपण गावाकडे, हे तर मला माहित आहे की माझा धंदा एवढा सुरुवातीला एवढा जोरात चालणार नाही, तरी सुद्धा लोकांमध्ये जागृती करण्यासाठी, आणि तुम्ही काय खाताय तुम्ही स्वतःपुरतं घरी पिकवा. कारण आमच्याकडे असे आहे की प्रत्येकाला 2-4 एकर जमीन आहे, त्यात ते स्वतःपुरतं तेलबिया करू शकतात. ह्या उद्देशाने प्रेरित होऊन मी 2 वर्षापूर्वी हा उद्योग इथे चालू केला. बाकीचं जे रिफाईंड तेल ते घातक आहे, त्या तुलनेत आता हे घाण्याचं तेल घातक नाहीये. मग ते कसं घातक नाही थोडं एक्सप्लेन करा. एक्सप्लेन असे आहे की जे रिफाईंड ऑइल बनतं, तुम्ही गुगलला सर्च करा किंवा युट्यूबला पहा, कमीत कमी 3 केमिकल वापरले जातात. आणि चौथं आहे की त्याला हीट दिली जाते 200 डिग्री ते 600 डिग्री. त्यामुळं त्याचं नॅचरल इंट्रिगेट्स जे आहेत, म्हणजे जे सूर्यफूल असू द्या, शेंगदाणा असू द्या किंवा करडी, कुठलंही घाण्याचं तेल घ्या, जे तेल बियात जे इंट्रिगेट्स आहेत ते तसे ह्या रिफाईंड ऑइलमध्ये नाहीत. फक्त आपण ह्यात त्याचा फ्लेवर वापरतोय आणि ते खातोय, तो फ्लेवर आपल्या शरीराला घातक आहे. आणि हे जे तुम्ही स्वतः गाळून जे खाताय किंवा घाण्याचं तेल, ह्यात कुठल्याही प्रोसेस नाही की आपण तेल बिया टाकल्या, प्रोसेस केलं, तेल हेत आलं आणि कापडातून फिल्टर केलं आपण आणि तेच आपण पुढं दिलं. म्हणजे ह्यात कुठलंही केमिकल नाही. आणि जे तेल बिया, जे प्रोटीन, जीवनसत्व जे आहेत ते सर्वच्या सर्व हे तुमच्या तेलात उतरले. आणि महत्वाचं म्हणजे हे मशीन कोल्ड प्रेस असल्यामुळे ह्याचं कार्बोहायड्रेट्स, कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट जे आपण चरबी म्हणतो ते 0 आहे. त्यामुळं हे आपल्या शरीराला मेन प्रॉब्लेम करते कोलेस्ट्रॉल आणि चरबी आणि कार्बोहायड्रेट, ते तिन्ही घटक ह्या कोल्ड प्रेस ऑइल तेलात नाहीत. त्यामुळे हे शरीरासाठी चांगलं आहे. साधारण आता इथं विचार केला तर तुम्ही किती प्रकारचे तेल या ठिकाणी तयार करता सर? आता सध्या तर मी चालू बेसिकली 3 तेलाकडेच वळलोय. सूर्यफूल, शेंगदाणा
आणि करडई. सूर्यफूल, शेंगदाणा आणि करडई. करडई अच्छा. आता याला जे लागणारे तेलबिया असतात मग ते तुम्ही कुठून खरेदी करतात किंवा असं- प्रोसेस काय असते त्याची? आता करडई तर हे आमच्या भागामध्ये होत नाही. बरोबर आहे. आम्हाला करडई सोलापूर किंवा लातूर हे कोण मागवावं लागते. आता जरा एक मिनिट इकडे व्हिडिओ करा. हे जे करडई दिसते हे मी लातूरवरून मागवलेले आहे. अच्छा, भरपूर स्टॉक सर. हा, कारण कसं होतंय ह्याचं नंतर लोक जरा ह्या कोल्ड प्रेस तेलाकडे वळल्यामुळे नंतर जसं जसं ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर करडी मार्केटमध्ये अवेलेबल राहत नाही. बरोबर आहे. आणि हे जे दर एवढे मागतात की आता जे 70 रुपये खरेदी आहे ते 90-95 रुपये खरेदी जाते. त्यामुळे झालं. आणि दुसरं की सूर्यफूल आम्हाला लोकलला भेटतं. अच्छा, सूर्यफूल तुमच्याकडे पिकलं जाते? पिकलं जातं. आणि आता आपलं मशीन इथं आल्यामुळं लोकांनी सूर्यफूल करायला सुरुवात केलेली आहे. अच्छा. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला सूर्यफूल मिळतं किंवा आमच्या जवळ इथे 50 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आम्हाला सूर्यफूल भेटतं. अच्छा. आणि शेंगदाणा हा आम्ही MP किंवा गुजरात ह्याचा वापर. मग तुम्ही एकदाच खरेदी करता स्टॉक मध्ये? शेंगदाणा आम्ही एकदम स्टॉक मध्ये करत नाही. सूर्यफूल आणि करडई करतो. कारण शेंगदाण्याचं कसं आहे, ज्या दिवस जर ठेवलं शेंगदाणा जर फ्रेश नसेल तर त्यात ते शेंगदाणा खराब होण्याची शक्यता असते. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला एक महिन्याला किती लागतो किंवा 2 महिन्याला किती लागतो तेवढाच आम्ही स्टॉक मध्ये ठेवतो. आता या ठिकाणी जर ते ऑइलची प्रोसेस पाहिली सर, जेव्हा आपण ही प्रोसेस पूर्णपणे हाती घेतली तेव्हा करडई तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकले हॉपर मध्ये. हो. आणि डायरेक्ट खाली तेल आपल्याला मिळालं. म्हणजे तुम्ही त्याला कसलंही त्याच्यावरचे जे आपण लेअर म्हणतो ते तुम्ही बाजूला काढलं नाही किंवा शेंगा तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती काढला, तुम्ही शेंगदाणा स्पेशल त्याच्यामध्ये टाकले नाही, तर हे कसं शक्य झालं? त्याचे काही परिणाम कसं शक्य झालंय की हे जे उभी घाणी आहे ज्याला आपण लाकडी घाणा म्हणतो त्याची पॉवर जरा कमी आहे. मग त्याला काय होते, ते आपण करडीचं वरचं जे कव्हर आहे ते जरा टणक आहे आणि शेंगदाण्याचे जे शेंगा आहेत ते बी टणक कव्हर आहे. ते लाकडी घाण्यात क्रश केलं जात नाही, म्हणजे ते गाळलं जात नाही. मग त्याचीच ही लेटेस्ट आवृत्ती आहे ही आडवी मशीन. आडवी घाणी याला म्हणायचं. आडवी घाणी. ह्यात काय केलंय की ह्याची थोडीशी पॉवर वाढवली आहे. मग ते कसे 5 HP पर्यंतच आहेत. हे 10 HP 15 HP ह्याची पॉवर वाढवली. ह्याची पॉवर, ह्या मशीनची पॉवर वाढवल्यामुळे करडीचं वरचं कव्हरही आणि शेंगाचं कव्हरही ह्यात क्रश केलं जातं. पण ते वरचं कव्हर जे आहे ते ह्याच्या DOC पेंडीत येतं आणि फक्त आतला गर आहे त्याच तेल खाली येतं. आता जर प्रोसेस तर तुम्ही आम्हाला अगदी सोपी आहे, सहज आहे, कुणी पण हाताळू शकतो. हो, कुणी हाताळू. म्हणजे याच्यामध्ये फार काही रॉकेट सायन्स नाही. मशीन घेतली तर ते सहज कुणी पण हाताळू शकतो. कारण ही मशीनचं हे असंच आहे, फक्त कुणीही याला वापरू शकते. घरातील लेडीज असू द्या, जेंट्स असू द्या, कोणी हाताळू शकते. बरं, सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रमाण. जसं आता 1 लिटर ऑइलसाठी आपल्याला करडीचं प्रमाण किती असलं पाहिजे किंवा किती किलो करडी आपल्याला आवश्यक आहे? हे कसं आहे, हे सगळं तेलाचं प्रमाण हे तेलबियाच्या क्वालिटीवर डिपेंड राहतं, अवलंबून राहतं. बरोबर. जसं सूर्यफूल जर चांगलं असेल तर 40, 42, 45% त्याचा उतार आपल्याला मिळतो तेलाचा. अच्छा. करडीचा जास्तीत जास्त करडी चांगली असली तर 30% मिळतो आणि शेंगदाणा ह्या 40% उतार मिळतो. पण ते तेलबियाची क्वालिटी जर खराब असेल तर एवढा उतार मिळणार नाही. दुसरं म्हणजे असं आहे, ते विचारण्यामागचं कारण असं आहे की आता साधारण तुम्ही करडीचा दर सांगितला मला की तुम्हाला 86 रुपये किलो पर्यंत बसली. साधारण 3 किलो करडी तर 1 लिटर ऑइल साठी लागत असेल. 3.5-4 किलो करडी लागते. 4 किलो करडी लागते. 3.5-4 किलो म्हणजे जवळपास 300 रुपये करडीमध्येच चालली तुमची इन्व्हेस्टमेंटच चालली. मग आता मार्केटचा जर विचार केला तर अनेक असे लोक आहेत की जे 150, 200, 250 रुपये दराप्रमाणे विकतात मार्केटमध्ये करडीच तेल. मग ते त्यांना कसं शक्य होतं? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन, जर तुम्हाला घाण्याचं तेल जर 300 रुपयाच्या खाली भेटत असेल तर तुम्ही हे समजा ह्यात काहीतरी मिसळ आहे, नाहीतर त्याला कधीही तेल 300 रुपयाच्या खाली विकाय परवडत नाही. आता ह्यात कसं आहे की आम्ही जे मार्केटमध्ये तेल विकतो ह्यात फक्त आमचं भांडवल मोकळं होतं. जे आमचा खर्च आहे किंवा जो आमचा नफा आहे ते आम्ही DOC मध्ये काढतो. हा, ही पेंडीत काढतो. म्हणजे हे जे तुमचं मटेरियल बाय प्रॉडक्ट जे आहे हे जे विकतो हा आमचा नफा आहे. रॉ मटेरियल तुमचं म्हणजे बाय प्रॉडक्ट जे आहे हा आमचा नफा आहे. ओके. तेल आहे हे आमचा नफा नाही. तेल हा तुमचा नफाच नाही, ते आमचं फक्त भांडवल मोकळं होते. बरोबर आहे. हे जे जातं ह्यात आमचा नफा आहे. कसं किलो, कसं दर कसं देतो तुम्ही त्यांना? ह्याचं कसं आहे, शेंगदाणा 55 रुपयाच्या आसपास आम्ही देतो आणि हे 25-26 रुपयानं जाते.
25-26 रुपयाने बाकीचे जाते. बाकी शेंगदाणा 55 रुपये. हा. पण आम्ही काय केलंय, समजा आम्ही करडे गेलो तर फक्त करडेच जाते, आणि सूर्यफूल दिलं तर सूर्यफूलच जातो, आणि शेंगदाण दिलं तर शेंगदाण जातो. ह्याच्यामुळे काय होतं, कुठली एक पेंड नेली तर जनावराला कुठल्या तरी एकाच पेंडीचा इफेक्ट मिळतो किंवा त्याला हे मिळतं. त्यासाठी आम्ही आमचा स्वतःचा एक प्रोडक्ट तयार केलेला आहे, अच्छा जो की ह्या मशीनमधूनच तयार होतो. अच्छा. तर आम्ही काय केले, ह्या तिन्ही पेंडी प्लस गुळ आणि मका असं 5 ॲटम, आणि एक जर कोण म्हणलं की आहे पुढं अजून थोडं ह्यात अजून थोडंसं अभ्यास करून वाढवायचं, ह्या सगळ्या 5 ॲटम आम्ही मिक्स करून या तुम्हाला मी दाखवतो. आम्ही आमचा एक स्वतःचा एक प्रोडक्ट तयार केला आहे. ह्यात टोटल 5 ॲटम आहेत, आणि हे पण प्रोडक्ट बाय प्रोडक्ट सेम मशीन जे भारत ॲग्रीटेकची मशीन आहे, त्यांचं एक प्रमाण आहे की एवढं किलो सूर्यफूल घेतलं, एवढं किलो शेंगदाणा घेतला, एवढं किलो करडई घेतली, त्यात गूळ किती किलो टाकला पाहिजे, आणि त्यात मका किती किलो टाकलं पाहिजे, हे सगळं मिक्स करून परत हे सगळं ह्या कन्व्हेयर त्याच कंपनीचं आहे, भारत ॲग्रीचाच कन्व्हेयर आहे. इकडं समोर इकडे दाखवा. ह्यातच आम्ही 3 पेंड मिक्स करून काढतो. अच्छा, यात मिक्स करता. ह्यात इथून आधी खाली डेपो मारल्यानंतर हेतून टाकून हे तिन्हीचं मिश्रण इथं आम्ही टाकलं की ह्यातून तिन्हीचं मिश्रण होऊन हेतून निघतं. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्या दिवस याच्यामध्ये टाकता आणि मिश्रण होऊन याच्यामधून बाहेर येते. ऍक्च्युली हे कन्व्हेयर आहे, ह्याचं काम वेगळं आहे. ह्याचं काम आहे की हेतून रॉ मटेरियल टाकायचं, आणि हे रॉ मटेरियल ह्या हुपरमध्ये पडतं. बरोबर. पण आम्ही त्याच कंपनीचा कन्व्हेयर ॲज अ मिक्सर यूज करतो. त्या कंपनीला मी सांगितलं हा मिक्सर म्हणून सुद्धा वापरू शकता. फक्त ते डोक्यात आयडिया कशी आली, हा हिथून उचलतोय तर मग ट्रायल करून बघितली की इथं ते मिक्स होऊन येत आहे का, तर ते आमचं सक्सेस झालं. याच्यामुळे काय फरक जाणवला, म्हणजे ग्राहकांची मागणी वाढली? ग्राहकांची मागणी वाढली, कारण आधी माझ्याकडे जवळजवळ 2 ते 3 टन DOC शिल्लक होती. अच्छा. हे कशी तुम्ही इथं लागले असंच ह्या बाजूला DOC ही फुल होती, अशी ही DOC फुल होती. आणि आता असं झालंय, जेवढं मी घालतोय, जेवढं मी तेल घालतोय, जेवढं माझं तेल जाते, जेवढं माझी DOC निघते, ते सगळी DOC माझी जाते. तर तुम्ही हा बदल केल्यामुळे आणि ह्याच्यामुळे एक महत्वाचा फायदा काय झाला की जनावराला तुम्ही कुठलंही खाद्य घातलं, ओला चारा घाला, सुका चारा घाला, ते चारा सर्व खायला लागले. याच्यामुळं पाणी पोटवर पिता, पाणी पोटवर प्यायला लागले. वा, छान. तुम्ही प्रयोग छान केलाय सर. आता हे तुमचं DOCचा प्रयोग तर छानच आहे, शेतकऱ्यांना आवडला असेल. मला एक सांगा सर, आता हे पूर्ण आपण प्रोसेस या ठिकाणी केली, आता सर्वात जास्त मागणी कुठल्या ऑइलला आहे सर सध्या मार्केटमध्ये? सध्या जास्त बघेल तर करडई आणि शेंगदाणा. करडईचा दर काय सध्या आता, की तुम्ही कसं विकताय? मी 360 रुपयाने विकतो. 360 रुपये. आता जर विचार केला तर हा जो कस्टमर आहे ग्रामीण भागातला, 360 रुपये दर त्यांना द्यायला परवडत नाही, तर तुम्ही मग सेल कसं करता मार्केटमध्ये? कसं आहे, ज्यानं एकदा हे तेल वापरलं, ज्यानं एकदा मी हे परत रिपीट करतोय, ज्यानं तेल एकदा हे वापरलं त्याला हे तेल महाग वाटतच नाही. कसं नेमकं? कारण ज्या तेलामुळं, आता एक माझं कस्टमर आहे बघा, 3 महिने झालं, त्याने मला मागच्या आठवड्यात येऊन सांगितलं, त्या एक महिलाच होती, ती म्हणली हे तेल वापरल्यापासून माझ्या सासूबाईंनी सांगितलं माझे गुडघे दुखायचे कमी आले. अच्छा, म्हणजे आरोग्यावर चांगला परिणाम आहे. आणि दुसरं म्हणजे मी असं ऐकलंय की जे आपण मार्केटमधलं रिफाईंड तेल घेतोय ते तेल आपल्याला डबल लागते. तर हे अर्धच तेल आपल्याला, अर्धच तेल. हे खरं आहे का? बिलकुल 100% खरं आहे. आता मार्केटमध्ये तेल सुद्धा 150-160 रुपये लिटर आहे. जसं तुम्ही घेतलं 2 लिटर तर 300-320 रुपयाला पडतंय, आणि हे 1 लिटर सुद्धा तुमचं 300-320 रुपयाच्या आसपास पडतं. तर मग बसतो व्यवहार तिथंच. फक्त तुम्ही हे चांगलं खाल्ल्यामुळे तुमचा तो डॉक्टरचा खर्च वेगळा. त्या पहिले ते जसे म्हणले माझ्या गुडघे दुखायचे कमी आले, त्यामुळे त्यांची औषधे कमी झाली, तो खर्च वाचला. A1 करडीच्या तेलात एवढी ताकद आहे की तुमच्या जे ब्लॉकेजेस आहेत, ब्लॉकेजेसच्या गाठी विटळ म्हणजे कमी करण्यास सुद्धा करडीचं तेल मदत करतं. सर, साधारणपणे हा व्यवसाय तुम्ही 2 वर्षापासून आता करताय, इन्व्हेस्टमेंट तुम्ही या ठिकाणी भरपूर केली. आता या व्यवसायाचा जर विचार केला तर 2 वर्षात तुम्हाला काय अनुभव आला? म्हणजे तेलाचे फायदे तोटे सोडा, आता व्यावसायिक स्तरावर जर विचार केला तर प्रॉफिटच्या अंगाने जर विचार केला तर हा व्यवसाय फायदेशीर आहे का?
कसं आहे, कुठलाही व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याला सेटल होण्यासाठी कमीत कमी 1000 दिवस पाहिजे. बरोबर. कमीत कमी 1000. मला तर आता 1.5-2 वर्षच झाले. पण मी हे सांगेन की गेल्या वर्षापेक्षा मग गेल्या वर्षी समजा माझा व्यवसाय 10% असेल तर ह्या वर्षी माझा व्यवसाय 30% झाला. म्हणजे गेल्या वर्षापेक्षा 20% व्यवसाय वाढलाय. पुढच्या वर्षी अजून 10-20% वाढेल. त्याच्या पुढच्या वर्षी अजून वाढेल. आहे ह्या धंद्याला दिवस चांगले 100% चांगले येणार आहेत. फक्त तुम्ही ह्या धंद्यात टिकून राहणं महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही असं करायचं नाही की आज मला एकही गिरायक नाही झालं, काही हरकत नाही, उद्या तुम्हाला 2 गिरायक होती. बरोबर. पण होणार होणार 100% होणार. जसं व्यवसायात अपडाऊन असेल सर, काही व्यवसायाचे चक्र सिजनेबल व्यवसाय असेल काही. बरोबर. तर या व्यवसायाचा विचार केला तर हा व्यवसाय सिजनेबल आहे का? जर तुम्ही तेलाचा व्यवसाय जर करत असाल, फक्त तेलच विकत असाल तर तो सिजनेबल नाही. तेल हे रोजच्या घरातील रोजची गरजेची वस्तू आहे. तो तेल हे लागतं. सिजनेबल या अर्थाने की तुम्ही अनेक शेतकऱ्याला तेलबियांचं गाळप करून देता. गाळप करून देतात. कारण त्यांच्या तेलबिया घेतात, त्यांच्याकडून दर आकारतात आणि त्यांना तुम्ही तेल देतात. बरोबर बरोबर. त्यामुळे तो सिजनेबल आहे. पण जर तुम्ही वर्षभराचं जर रॉ मटेरियल खरेदी केलं आणि जर वर्षभर तेल विकत राहिला तर हा व्यवसाय सिजनेबल नाही. सिजनेबल नाही. वर्षभर मागणी असणारा व्यवसाय. वर्षभर मागणी असणारा व्यवसाय. आणखी एक महत्वाचा प्रश्न सर, तुम्ही आता या मशीन बद्दल सांगितलं, या मशीनचे वैशिष्ट्य सांगितलं आणि मार्केटमध्ये अनेक मशीन असताना हीच मशीन का? आता सुरुवातीपासून जर बघायचं म्हणलं की हे मशीन मी ज्यावेळेस ह्या व्यवसायात याचं ठरवलं, माझं नशीब एवढं चांगलं, ज्यावेळेस मी हे मशीन बघायला गेलतो त्यावेळेस ह्या मशीनचा तिथे डेमो चालला होता. कारण एक मशीन चालली होती बाहेर. ह्यात मी 3 लाईन मध्ये मशीन तुम्हाला सांगतो. 3च लाईन मध्ये. पहिली एक लाईन हे कोल्ड प्रेस मशीन आहे पहिली. दुसरी लाईन हे जा लो नॉइज आहे, म्हणजे आवाज कमी आहे. हे तर मशीन चालू असले तुम्ही ह्या दुकानाच्या बाहेर जा, तुम्हाला मशीन चालू आहे का नाही ते मिळणार आहे. आवाजच येणार. आवाजच नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याचं जे मटेरियल आहे आणि मटेरियलचे जे कास्टिंग आहे, कास्टिंग 1 नंबर आहे. म्हणजे थोडक्यात आपण नॉन ब्रेकेबल म्हणलं तरी चालेल. अच्छा. असं मशीन आहे. अच्छा. आणि रिझल्ट आणि 1 टाइम क्रशिंग, एकदा आपण ह्यातनं गाळलं की दिवशीत काही येत नाही, सगळं तेल इकडे निघतं. हे बघा दिवशीत कशी प्लेन पडली. एका स्टेप मध्ये 2 प्रोडक्ट तयार आहेत, काही करायची गरज नाही. त्यांच्या फक्त कसं आहे, त्यांनी जे आपल्याला गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन प्रमाणे मशीन वापरायची. बरं. त्या मशीन मध्ये काही प्रॉब्लेम, आता 2 वर्ष झालं माझ्या मशीनला अजून काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी ऑइल बदली केले आणि ग्रेसिंग. कुठून खरेदी केली मशीन? ही मशीन मी भारत ॲग्रीटेक लातूर. भारत ॲग्रीटेक लातूर MIDC. अच्छा. तिथं मी 2 वेळा गेलतो आणि तिसऱ्या वेळेस मी मशीन घेऊन आलो. ओके. आता प्रोडक्शनची कॅपॅसिटी सर? मी बघा जवळजवळ जास्तीत जास्त मी 4 टनापर्यंत केले. 4 टनापर्यंत गेले कंटिन्यू, सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत. आता तुम्ही शेतकऱ्यांचं बी बियाणे क्रशिंग करून देता? शेतकऱ्याच मी केले 4 टन दिपोळीच्या वेळेस. अच्छा. ह्या दिपोळीचा सीझन म्हणजे मी एका दिवसात 4 टन क्रश केलेला आहे. ह्या दिपोळीच्या सीझन, आता दिपोळी गेली ना त्या सीझनला एका दिवसात 4 टन क्रश केलं. महाराष्ट्रातली जी तरुण पिढी आहे सर, कुठेतरी जॉबच्या पाठीमागं जात आहेत किंवा जॉब नसल्यामुळे नैराश्यात जात आहे, काय करावं त्यांना सुचत नाहीये. तर तुम्ही आता हे 59व्या वर्षी हा व्यवसाय सुरू केलाय, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल सर? जर बिझनेस मध्ये जर तुम्ही त्यात क्षमता असेल टिकून राहण्याची, तुम्ही पहिला तुमच्या पंचक्रोशीतला सर्वे करा. तुम्हाला रॉ मटेरियल जवळून कुठून मिळेल, इथं पहिले ऑलरेडी कुठला व्यवसाय चालू आहे कुठला नाही, या सर्वांचा तुम्ही आराखडा घ्या आणि असा व्यवसाय निवडा की त्या व्यवसाय 12ही महिने चालला पाहिजे. जसा हा तेलाचा बिझनेस 12 महिने चालणारा धंदा आहे. मग तुम्ही या व्यवसायात वळा. आणि त्या लोकांना मी आणखी हे सांगेल, जर तुम्ही ह्या तेलाच्या बिझनेसकडे वळत असाल तर माझ्याशी संबंध साधा किंवा भारत ॲग्रीटेकच्या एक्झिक्युटिव्हला फोन करा. ते मार्गदर्शनही करतील आणि सगळं व्यवस्थित होईल. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळालं? अगदी नॅचरल ऑइलचे फायदे शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले, उद्योग कसा सुरू करायचा ते देखील सांगितलं. या व्हिडिओच्या अंती तुम्हाला मी एकच सांगतो, जर तुम्हाला गावगाड्यात व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे, त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता.
आणि जर तुम्हाला मशीन खरेदी करायची असेल तर भारत ॲग्रीटेकचा संपर्क आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, स्क्रीनवर दिलेला आहे. अवश्य संपर्क करा आणि आपला व्यवसाय आजच सुरू करा. धन्यवाद.